शक्ती वंदन आणि हळदी कुंकू कार्यक्रमासाठी इथे जमलेल्या सगळ्याच माझ्या माता भगिनींना मी म्हणजे भारत मातेच्या सगळ्यांनाच वंदन करते। तर हे एक म्हणजे छानच खूप नाव ठेवलेलं आहे, नारी शक्ती वंदन। आणि इथे उभं असताना मला असं हिंदीच्या दोन म्हणजे ओळी आठवतात। किसी ने क्या खूब कहा है, हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों दीपक चाहिए एक आरती सजाने के लिए, हजारों बूंद चाहिए एक सागर बनाने के लिए, लेकिन एक महिला ही अकेली काफी है घर को स्वर्ग बनाने के लिए, घर को स्वर्ग बनाने के लिए। तो जोरदार तालियां अपने खुद के लिए बजाइए। तो जब स्वयं परमात्मा है ना, ईश्वर आपल्या सगळ्यांकडून काय अपेक्षा करतो की आपण आपल्या घराला, हिंदीमध्ये बोलू की मराठीत? मराठी, हिंदी में बोलू? तर आपल्याला आपल्याकडून ईश्वर काय अपेक्षा ठेवतो की आपण आपल्या घराला स्वर्ग बनवू। ईश्वर ज्यांच्याकडून अशी अपेक्षा ठेवतो तर त्या आपल्याकडे स्वतःकडे लक्ष देतात का? तुम्हाला वाटतं कि अपन स्वतःकडे अपने तरफ ध्यान देते हैं? और इसीलिए क्या हो रहा है ना, अपने खाने पीने का ध्यान नहीं रखते, झोपेची वेळ नाही, व्यायाम नाही, कधी झोपणार, काही थोडंसं ध्यान करत नाही। तो इसका नतीजा क्या होता है? काय काय होतं? मग डायबिटीज, ब्लड प्रेशर, डिप्रेशन, कॅन्सर, ह्या सगळे जे आजार आहेत ते खूप वाढत चाललेत। आणि विशेष आम्ही महिलांमध्ये बघतो की 2 कॅन्सर जे विशेष वाढत चाललेले आहेत, आणि ते म्हणजे एक आहे स्तनाचा कॅन्सर आणि दुसरा जो कॅन्सर आहे तो म्हणजे गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर। आता गर्भाशयाचा मुखाचा जो कॅन्सर आहे, दरवर्षी भारतामध्ये 1,20,000 महिलांना हा गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर होतो आणि त्यातून जवळजवळ 80,000 महिलांचा मृत्यू होतो। दर 8 मिनिटाला एक महिलेचा मृत्यू होतो। की तुमच्यापैकी किती जणांनी आपली कॅन्सरची टेस्ट केली आहे? तर हार्डली 4-5 हातच वर जातील। कोणी टेस्ट करत नाही। का टेस्ट करत नाही? तर त्यांना वाटतं टेस्ट मध्ये काय आपल्याला दुखेल, आपल्याला काय ऑपरेशन होईल म्हणून घाबरतात, म्हणून टेस्ट करायला जात नाही। पण ही सिंपल टेस्ट असते, आतून तपासणी करतो तशी 2 मिनिटांमध्ये ही टेस्ट होते। त्याचा खर्च पण जास्त नसतो, त्याला पॅप टेस्ट म्हणतात किंवा HPV DNA टेस्ट। म्हणजे प्रत्येक महिलेने 35 वर्षानंतर आपली तपासणी करून घेतली पाहिजे। याने काय होईल की पुढे जाऊन 8-10 वर्षाने जरी आपल्याला कॅन्सर होणार असेल तरी आपल्याला आज ते समजतं की मला पुढे जाऊन कॅन्सर होईल, तर त्याची आपण ट्रीटमेंट आत्ता करू शकतो, म्हणजे आपल्याला कॅन्सर होतच नाही। म्हणून प्रत्येकाने 35 वर्षानंतर आपली टेस्ट करून घ्यायची आहे। शक्यतो 5-5 वर्षांनी रिपीट करायचे, पण जरी रिपीट केल्या नाही तरी ऍटलिस्ट एकदा तरी ही टेस्ट करायलाच पाहिजे। दुसरा हा एकमात्र कॅन्सर आहे ज्याच्यासाठी वॅक्सिन्स अवेलेबल आहे। मग वॅक्सिन्स कोण घेऊ शकतो? जसं आता कोविडमुळे सगळ्यांना वॅक्सिन माहीत झाले। सिंपल जसं डिलिव्हरीमध्ये तुम्ही 3 TTचे इंजेक्शन घेता तसेच ह्याचे वॅक्सिन्स दिले जातात। तर हे वॅक्सिन 9 वर्षाच्या मुलींपासून 45 वर्षाच्या बायकांनी हे वॅक्सिन्स घ्यायचे असतात। मग आता 9 वर्षापासून 15 वर्षापर्यंत 20 वर्षापर्यंत फक्त 2 इंजेक्शन घेतले तरी चालून जातात। आता मी जर विचारलं तुमच्यापैकी किती जणांनी आपल्या मुलींना दिलेत वॅक्सिन, हात वरती जाणार नाही। पण मी जर विचारलं की किती जणांना मोबाईल दिलेत, सगळेजण हात वरती करतील। 8-10 हजाराचा मोबाईल आपण मुलींना देतो, मुलांना देतो, पण जर आपण हे वॅक्सिन दिलं जे की फक्त 2,000चं आहे आणि आम्ही तर त्याच्यामध्ये पूर्ण हा मार्च महिना कन्सेशन ठेवलाय, टेस्टवर पण 50% कन्सेशन ठेवलेलं आहे। पूर्ण मार्च महिन्यात तुम्ही कधीही नील हॉस्पिटलला येऊ शकता, वॅक्सिन्स पण तुम्ही कधी येऊन घेऊ शकता, किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी ग्रुप जमा केला 25 पेक्षा जास्त तर आपण तुम्हाला त्याच्यामध्ये 500 रुपये कन्सेशन देऊ की जेणेकरून तुम्ही हे वॅक्सिन घ्या। जसं आम्ही स्वतः वॅक्सिन घेतलं, माझ्या मुलीला दिलं, जे पण माझ्या भावाच्या बहिणीच्या सगळ्यांच्या मुलींना दिलं। का? तर पुढे जाऊन आपण हा कॅन्सर टाळू शकतो। जो कॅन्सर व्हायला नको त्या कॅन्सरने आज 8 मिनिटाला जर एका महिलेचा मृत्यू होत असेल तर ती चांगली गोष्ट नाही, कारण त्यामुळे एक आई जात नाही, पूर्ण ते घर कोलमडून पडतं। म्हणून आपल्याला वॅक्सिन घेणं गरजेचं आहे। 45 वर्षापर्यंत आपण वॅक्सिन घेऊ शकतो, 20 वर्षापासून 45 वर्षापर्यंत आयडियली 3 इंजेक्शन घ्यायला पाहिजे, पण जरी 2 इंजेक्शन घेतले
तरी आपण त्याच्यातून फायदा होऊ शकतो. तर हे झालं वॅक्सिन बद्दल. स्तनाचा कॅन्सर खूप वाढत चाललेला आहे. 1 लाख जवळजवळ 80,000 महिलांना हा स्तनाचा कॅन्सर होतो. आता स्तन तर आपल्याला वरती हाताला समजू शकतं गाठ आहे, तर त्याने कॅन्सर होऊन जवळजवळ 90,000 महिलांचा मृत्यू का व्हायला पाहिजे? त्याच्यासाठी काय करायचंय? 20 वर्षानंतर आपण स्वतः महिन्यातून एकदा स्तनाची तपासणी करायची. पाळी येऊन गेल्यावर 30 वर्षानंतर डॉक्टरांकडून दर वर्षातून एकदा तपासणी करायची आहे. आणि जे 40 वर्षानंतर सोनोग्राफी किंवा मॅमोग्राफी टेस्ट असते ती करायची. मग हे सिंपल आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला काही जास्त करायला लागत नाही. आणि थोडेफार आपल्याला लाईफस्टाईलकडे आपल्याला चेंज करायला लागतं. म्हणजे काय करायला लागतं? आता सध्या काय झालंय, आपले पाय झाले थंड, पोट झालंय टाईट, डोकं झालंय गरम. काय करायचं? उलटं करायचं. पाय करायचे गरम म्हणजे काय करायचं? थोडंसं वॉकिंग, चालणं झालं पाहिजे. पोट नरम करायचं म्हणजे 4 सफेद पॉइझन टाळायचे. कुठले कुठले? साखर, मीठ, मैदा आणि तेल, तूप हे आपल्या खाण्यामध्ये कमी आलं पाहिजे. म्हणजे आपलं जे कार्बोहायड्रेट, भात, साखर, चहा हे आपण वर्ज्य करायला पाहिजे. त्याने आपल्याला जास्त आजार होतात. किंवा आपण रात्री आपला उपवास झाला पाहिजे, त्याने पण खूप फायदा होतो. जेव्हा आपण 12 तास उपवास करतो, रात्री 6-7 वाजता जेवलो, मग दुसऱ्या दिवशी 10 वाजता जेवणार, तर काय होणार? आपल्या शरीरात ज्या कॅन्सर सेल्स, फॅट सेल्स, आपले डॅमेज सेल्स, आपल्या त्यांना सगळ्यांना खाऊन टाकतात. मग आपल्याला जाऊन आजार होत नाहीत. आणि दुसरं, डोकं शांत ठेवायचं. म्हणजे काय? गोष्टी पकडून नाही ठेवायच्या. आपण काय करतो? ही हे बोलली, ती ते बोलली, सगळं पकडून ठेवतो. मग त्यांना काय म्हणतात? ही ना आतल्या गाठीची आहे. मग गाठी आतमध्ये तयार झाल्या की काय होणार? कॅन्सर होणार, डायबिटीस होणार, ब्लड प्रेशर होणार. म्हणून काय करायचं? गोष्टी तितक्या तिथे विसरून जायच्या आहेत. खुश राहायचं आहे, डोकं शांत ठेवायचंय, शांत झोपायचं आहे. एवढी जर काळजी घेतली आपण, तर मला असं वाटतं की आपल्याला आजार होणार नाही. तर आपण सगळ्यांनी हे जे कॅन्सरच्या टेस्ट ठेवलेल्या आहेत किंवा ह्याच्यासाठी वॅक्सिन्स ठेवलेले आहेत, त्याच्यावर आपण खूप सारं कन्सेशन ठेवलेलं आहे. जास्तीत जास्त लोकांनी येऊन ह्याचा लाभ घ्यावा. इथे मला बोलावलं, इथे नारी शक्ती वंदन कार्यक्रमात सगळ्यांनी इथे सत्कार केला, त्याच्याबद्दल पण मी आयोजकांचं खूप खूप मनापासून, विशेष आपल्या महापौर मॅडम डॉक्टर कविता चौतमल, जोरदार एकदा टाळ्या त्यांच्यासाठी पण वाजवा. तर ते नेहमीच आम्हाला सगळ्यांशी संवाद साधायचा एक चान्स देत असतात आणि मी तो चान्स घेत असते. तर त्यांचं पण मनापासून मी थँक्स करते. आणि तुमच्या सगळ्यांचं पण मी खूप खूप तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते तुमच्या पुढील आयुष्यासाठी. तुम्हाला सगळ्यांना हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस मिळो, हीच परमात्म्याच्या चरणी प्रार्थना. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि यावर्षी जागतिक महिला दिवस आणि महाशिवरात्री योगायोग बघा एकाच दिवशी आलेली आहे. म्हणजे स्वतः परमात्मा ईश्वर शिव आपल्या शिवशक्तींना जागृत करण्यासाठी आलेला आहे, नारी शक्तीचा जागर करण्यासाठी आलेला आहे. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये मोठा कार्यक्रम असतो. सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी जरूर या. महाशिवरात्रीचं तुम्ही सगळ्यांनी तिथे येऊन दर्शन पण करा आणि आपण महाशिवरात्री जोरात साजरी करू. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. ओम शांती.